मनोज जरांगेंकडनं अंतरवालीमध्ये पुन्हा उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। आमच्या पूर्वीच्या मागण्या मान्य करा असं जरांगे पाटील यांनी म्हटलं। तर मराठ्यांना ओबीसीमधनं आरक्षण नको अशी भूमिका बबनराव तायवाडे यांनी मांडली आहे। आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले हे सगळे सरसकट मागे घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेले आजपर्यंत त्यांनी ते घेतलेले नाही। आमच्या हैदराबाद गॅझेट हे गॅझेटियर सुद्धा तात्काळ लगेचच्या लगेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करायचंय। सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, औंध संस्थांचं हे तातडीने लगेचच्या लगेच ते लागू करायचे, त्याची अंमलबजावणी करायची। म्हणून आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू आम्ही केलंय। मराठा जातीच्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारच्या त्यांच्याकडे महसुली किंवा शैक्षणिक पुरावा असल्याशिवाय कुणबी समाजाची जात प्रमाणपत्र देण्यात येऊ नये आणि त्या आश्वासनावरती सरकार आजही ठाम आहे। मग या राज्याचे मुख्यमंत्री असो, दोन्ही उपमुख्यमंत्री असो किंवा आता तर मंत्रिमंडळात आमचे 19 प्रतिनिधी आहे ओबीसी समाजात। मराठा जातीला ओबीसीच्या देण्यात येणाऱ्या 27% आरक्षणातून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही। जरांगे पाटील, जसा शेतकरी दोषी आहे तसं तुम्ही सुद्धा दोषी आहात हे लक्षात घ्या। जे तुम्हाला मान्य करायला नव्हते त्यांनाच तुम्ही असणारं सत्तेवरती बसवलेलं आहे। देवेंद्र फडणवीसला तुम्ही टार्गेट केलं पण बीजेपीला टार्गेट केलेलं नाही आणि बीजेपीलाच तुम्ही सत्तेवरती बसवलेलं आहे की जे बीजेपी तुम्हाला असणारं सर्टिफिकेट द्यायला तयार नव्हतं।